नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक गुरुकुल क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर प्रॉब्लेम सेट ट्रिगोनोमेट्री जो आहे त्याच्यातलं आपण पुढचं उदाहरण म्हणजे तिसरं उदाहरण बघतोय. ही सिरीज कंटिन्यू होणार आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस येतात. तर पाहूया याच्यामध्ये. जर तुम्ही पाहिले विद्यार्थी मित्रांनो, LHS काय दिलेले आहे रे? आपण LHS लिहूया. LHS इज इक्वल टू सेक वर्ग थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा. ओके, याच्यामध्ये सेकचा रेसिप्रोकल आपल्याला माहित आहे 1 कॉस थीटा, इथं स्क्वेअर आहे, प्लस कोसेकचा 1 साइन वर्ग थीटा, साइन स्क्वेअर थीटा. ओके, आता इथं काय करायचं बघा, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. साइन वर्ग थीटा इंटू 1 साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थीटा आणि डिवाइड कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. ओके, आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, त्याची व्हॅल्यू येते 1. तर ते आपण पुट करूया. इथं या ठिकाणी केली पुट 1, आपलं इक्वेशन काय येईल इथं खाली कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. हे सेपरेट लिहू शकतो आपण. याची मांडणी या पद्धतीने करायची 1 कॉस वर्ग थीटा इंटू 1 साइन स्क्वेअर थीटा. पहा विद्यार्थी मित्रांनो, 1 कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअरचा रेसिप्रोकल हा जो आहे तो सेक वर्ग थीटा आपल्याला इथं मिळाला आणि इथं साइन जे आहे ते मल्टिप्लाय आणि कोसेक वर्ग म्हणजे साइन स्क्वेअर थीटाचा रेसिप्रोकल 1 साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय ते कोसेक वर्ग थीटा, कोसेक स्क्वेअर थीटा. म्हणजेच ही आपल्याला मिळाली RHS. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. अशा पद्धतीने छोट्या मेथडमध्ये आपण प्रूव्ह केलेले. अजून उदाहरणं पाहिजे असतील, युनिक गुरुकुल क्लासेसला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.